मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. गंग्या कारणाशिवाय तुरुंगात अडकला. त्याची मुकी बायको डोबार सांभाळून जगायला लागली. वस्तीतली माणसं घ्यायची तर दूध विकत, तेवढीच बिचारीला काय ती मदत. मोकळं सांभाळलं तरी सोपं राहिलंय वय आता. पळीभर कालवण देताना माणूस 17दा विचार करतय. हिथं एक बाया आकबंद सांभाळायची म्हणजे काय सोपं काम नव्हतं. शाली मुकीभर जायची रानात, तिला म्हस राखू लागायची, धू लागायची. डोबार वळणा पिळणा चराया गुतलं की मग घायताळ घुडकून महव काढायची. गावलं 4-2 मधाचं कांद तर गावात नेऊन विकायची. कवा कडीपत्ता पाटी भरून काढायची. सकाळी बाजारला गेली की सांची 10ची नोट घेऊन माघारी यायची. सीताफळाच्या दिवसात तिची मज्जा. 2 दिवसाला ठेसनावरती पाटी न्यायची. 5-7 रुपयाला मराण नसायचा. कायम पोत नाहीतर डालपाटी जवळ. शिवारात माणूस न्हाय असं बघून काम उरकायचा. सरावणाचा महिना. समदीकडं हिरवं गार. राना माळ्यात बघावं तिकडं माणसं. सीताफळी तर फळांनी लव काढलेल्या, शेत पिकांनी डवारलेली. रानव्यात गवत मावत नसल्यालं. शेरड करड गुरढोर गया बघावं तिकडं शिवारात हायतीच जनावर. तिने मुकीला नीट समजून सांगितलं. खाणाखुणा केल्या. तू सीताफळ काढ चुरून, मी पवा वाजवती वर रानव्यात बसून. पर मुकी कुठं तयार होती या. वैतागली शाली, घुसली झाडीत. लखलखीत डोळं उघडलेली सीताफळ पाटी भरून काढली. त्यावर टाकला लिंबाचा पाला. वळली घराकडं. वाटत भेटला चव्हाण. काय शालन, काय आणलं म्हणायचं. पाला हाय लिंबाचा. ह्या दिसात जनावर त्या झोपिवली तर म्हणजे रोग होत नाही. चांगलंय चांगलंय, फिरकत नाहीस ग कवा वस्तीवर. नागोबा निघाल्यावरती हाक मारा, पळत येती बघा. हसला चव्हाण. गेला बिचारा खांद्यावलं झुपणी नाचवीत रानाकडं. सीताफळाची आडी कुठं घालावी असा विचार करत आलीच शाली. म्हाताऱ्या बायका होत्याच केसातल्या वा मारत. काय आणलंस ग. ढोराचं मटाण, यायचं खायला. रंडे, जरा सरळ बोलायला काय घेशील ग. खिदाळली शाली. पालाला लावल्याला तराट काढलं. हातापायावरती पाणी घेऊन पाण्याचं लोटकं तोंडाला लावलं. भूक लागली होती. मोडक्या पेटीतनं एक भाकरी काढली. त्यावर खरडा घेतला. चवीनं भाकरी खाल्ली. सीताफळाची आडी कुठं घालावी. टकुऱ्यात एकच विचार. पालात घालावी तर पिकस्तवर कुठं बाहेर जाता येत नव्हतं. वस्तीवल्या माणसांचं काय सांगता येतंय वय. तिने समोर पाहिलं. बाजरीच्या सरंबाडाचं बुचाड लय दिस उभा होतं. मालक बुचाडागतच बिनघुरी होता. रात्रीची गुपचूप आडी घातली तर कळायची बी नाही कुणाला. काढायच्या एका बाजूनं पेंड्या, घालायची सीताफळ आत. मस्त 100-1 बसतील. काय कळतंय कुणाला. शाली स्वतःच्या हिकमती डोक्यावर खुश झाली. सांचा बाप आला तवा तिने स्वयंपाक तयार ठेवला होता. सरावण घेवड्याची चळचळीत आमटी. वाढलं तिने बापाला. काय केलंस घरी बसून. बापानं पितळी पुढं वडत विचारलं. सीताफळ आणली. कुठनं. रगड शिवारात गावत्या ती. हुडाकणाराच पाहिजेल फकस्तक. एखादा हाणायचा पायताणानं. गावायचंच कशाला. आमटी कशी र झाली या. मस्ताड झाली या. कुठनं आणल्या शेंगा म्हणायच्या. चव्हाणानं दिल्या ती. कुठला देतोय चव्हाण. तिनं शिवारातनं वरबाडून आणल्या होत्या. बाप खुश. लेकीलाच पोरगा मानून खुशीनं जगत होता. बाबा, आज कुठलं गाव केलं म्हणायचं. गोडसवाडीला गेलो होतो. काय झाला का धंदा. छे, 2 रुपये मिळायची मारामार. कठापुरात मात्र धंदा झाला. 12 जमलं. बरं झालं. माझ्या हुंड्यापुरती रक्कम जमीव मजी झालं. तुला कशाला द्यावा लागतोय ग हुंडा. नवरदेव सवता गठुळ घेऊन येईल. भावड्यासारखा. हसला भैरी. रश्शात भाकरी कुस्करून म्हणला. तू का बसली यास. घे की भाकरी वाढून तुला बी. मला नाही भूक. येडी का खुळी ग. घे. मी आल्या आल्या जीवली या.
मग जीवीन निश्चिंतीनं. मुकी जेवली का ग? मर नका तिकडं. का आपल्याला करायचंय हलकट माणसं? का काय झालं? स्वतःचा फायदा तेवढा कळतो, दुसऱ्याला मदत करायला न ग. ही सीताफळ कुठं घालू पिकत म्हणायची, रानातच घालायची आडी. बघू. ती काय बोलली नाही. हिकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसली. वस्ती झोपून गेल्यावर टोपलं घेऊन झुकली बुचाडाकडं. आवाज होणार नाही अशा बेतानं पेंड्या बाहेर काढल्या. ढकलली सीताफळ आतमध्ये, लावल्या व्यवस्थित पेंड्या. फिरली माघारी. कुत्री भुकाया लागली तशी वराडली लांबनच, माणसं वळकना ती व्हैर मुडद्यांनो. कालवा शांत झाला. ती आरामात लेपट्यात घुसली. बाप जागाच होता. कुठे गेली होतीस? झाड्याला. खरडा खाल्ला नव का दुपारी? मला वाटलं बुचाड्यात सीताफळ घालाया गेलीस काय? कशाहून? अगं पेंड्या वाजत होत्या. पोलिसात का नाही र भरती झालास त्वा? अक्षी बराबर वळाकलंस बघ. बरं झालं. चोरीचं भ्यान हाय. गंग्याचं काय कळलं का ग तुला? काय? 2 वर्षाची सजा झाली. गेला खडी फोडायला. आणि भावड्या, त्याला 7 वर्ष लागली. कुणी सांगितलं तुला? ही काय टपाल आले गंग्याचं? घेतला असल कुणाकडनं तरी लिहून. तिने टपाल वाचलं. नाही म्हणलं तरी गंग्याबद्दल मात्र वाईट वाटलं. बावड्याच्या पायात गंग्या गेला. मुकीनं आता कुणाच्या तोंडाकडं बघायचं? माया लेकरं गप होऊन विचार करायला लागली. रात्र वाढत होती. दोघं बाप लेक मातूर गंग्याचा विचार करत होती. गंग्याची म्हस आरामात रवंत करत होती. तिला जगाची कसलीच पर्वा नव्हती. 4 दिवसानंतरची गोष्ट. बाप आबादला होता. रोज 2 गावं फिरून गारठ्याचा जाम झाला होता. डॉक्टर आला तरी दाखव र, उगे हातरून धरून पडल्यानं रोग बरा होणार आहे वय. डोसकच दुखतय बघ लय. गवती चहा करून देते, पे. आत्ता राहतय बघ. लय दगदग बी नाही उपयोगाची काय. बसून कोण खाया घालतय आपल्याला? मी घालती. तू का म्हणून काळजी करतोयस र? तिनं चहा केला. त्याला दिला. गावातल्या दुकानात गेली. डोसक्यावली गोळी घेऊन आली. घे. निश्चित पडून राहा. ह्या गारठ्यानं माणूस आकडून जातय. मधीच वारं सुटतय. त्यात भुरगाट पडतय. वर बघ डोंगराकडं कसं आभाळ भरलंय. सरावन महिन्यात कवा घडलं होतं का रास? तिकडं कोसळणार पाऊस. पड आता. एवढं धुन येती धुन. लवकर य. पाणी बिणी येईल. ध्यानात ठेव. आता कुठलं येतय आकाडात तसलं भ्या. सीताफळ बघितलीस का ग? उद्या काढू की. काढा काढा. ह्या गारठ्यात उभारा हाय कुठं? उभाऱ्याशिवाय सीताफळ नाही तिथं पिकत. ती वड्यात उतारली तवा ऊन तावत होता. गारवा पळाला होता. ढोत पोरं पवत होती. वड्यापलीकडं गाव वसल्यालं. रिकाम्या पोरासनी ना काम ना धंदा. शालीनं खडकावरती भिजवलं धुणं. लावला सरा सरा साबण. घातलं भिजत. एक एक पिळून टाकलं सुकायला. 2-4 आया बाया आल्या. लागल्या तिथंच धुणं बडवायला. समधी वाळूला पसरून शाली लागली पाय घासायला. सहज तिने वर बघितलं. ढोतली पोरं पळाली होती. याक तेवढं पवत होतं. आतमध्ये जाऊन उलट तरंगत. एका दाताड्या बाईनं विचारलं, कुणाची ग तू? गारुड्याची. आता ग दोडा, मला वाटलं पाहुणी हाय. कशाहून? गारुड्याच्या पुरी म्हणजे सदा मातीत मळलेल्या. काय ग नाव तुझं? शाली. मिसरी हाय का? नाही. तुमच्याजवळ हाय का भागीरथी बाय? हाय की. उगीची मूठ हाय. दोघी बाया बसल्या पुणे कोल्हापूर करत. पचापच थुकायच्या. काहीतरी बोलून परत खिदळायच्या. एकाएकी शाली वराडली, पाणी आलं, पाणी आलं, पळा पळा. मिसरीवाल्या तिथंच कापडं टाकून चकाट पळाल्या. शाली पाण्यातनं उड्या मारीत पलीकडे गेली. कापडं तशीच लांब पळवली. तेवढ्यात ढोतलं पोरग लागला आरडायला. लाट वरनं वळसा मारून येत होती. शाली घुसली पाण्यात. हे पोरा, हिकडं य. घाबरू नगस. या हाताला धर माझ्या. तिने पाण्यात घुसून पोरग काढलं. लाट मिसाळली ढोत. बघता बघता वळस मारीत पाणी पसारलं. बायकांचं धुणं लाटेवर गेलं तरंगत. शालीनं पोर वाचवल्याची बातमी बायांनी गावात पोचती केली. शालीनं वल्या कपड्याच्या घड्या घातल्या. पोराला जवळ घेतलं. 7-8 वर्षाचं नागडच. आधी भेल्यालं त्यात लाजल्यालं. थरथर कापत होता. कुणाचा र तू? बाळू पाटलाचा.
असं येऊ नाही पवायला पावसाळ्याच्या दिसात. कापडं गेली माझी वाहून. जाऊन दे, जीव वाचला नव्ह. आबा हाणल टिकारण्यानं. नाही हाणायचा, मी सांगीन समजून त्याला. मला भूक लागली या, चल वस्तीवर जेवून येऊया, नाहीतरी आता पाणी वसरायला रात होईल. पोराची समजूत घालून तिनं त्याला पालावरती आणलं. फाटकी चादर पांघरायला दिली. वाढली आमटी भाकरी. बहिरी कुशीवरती वळत म्हणला, कुणाचा ग पोरगा? बाळू पाटलाचा. बहिरीत ताडकन उठला. घडली घटना शालीनं सांगितली. तसा म्हणला, लय मोठा माणूस, मला 10चा तुकडा दिला होता. एका हातानं सापाचं इटूळ सोडून दाखवलं म्हणून. वाढ पोराला, वाढ. मोठ्या घरचं लेकरू कशाला येतंय आपल्यामध्ये कधी. पोराचं भ्या आता गेलं होतं. ते चुटू चुटू बोलत होतं. बहिरी उठला, कापडं घालीत म्हणला, बस इथं पोराला घेऊन. पाणी वसारलं की मी सांगाया येतो. त्याच्या आईबापांना माहिती आहे का? नाही. खुळी ग खुळी, धक्क्यानं मरत्याला बिचारी. मी हाळी देऊन सांगतो. चव्हाण वस्तीवरती बोललीस का ग कुणाला? नाही. धुणं धुणाऱ्या बायांनी पुचवल्या असेल बातमी. तू बी लय गारट्यात फिरू नगस, पाण्यात शिरू नगस. नाही शिरत. चहा करून पाच पोराला. गारटा ह्यो असा बाहेर पडलाय, मोठ्या माणसाचा बाक निघतो या पार. बहिरी आला पुराजवळ. पाणी अजून बी फुसांडत होतं. उतरायचं काही चिन्हच दिसत नव्हतं. वाढतच होतं. पलीकडे समद गाव जमल्यालं. बहिरीला बघून कुणीतरी हाक दिली, अरे बाळू काकाचं पोर हाय का रे तिकडं? हाय हाय, बिनगुरी राहावा. हात पालून बहिऱ्यावर आडला. आपण पाण्याला भेट नाही हे दाखवण्यासाठी तो चांगला अर्धा कासरा आत आला. आवाज चढवीत हात हलवीत म्हणाला, पाणी उतारल्यावरती पोरग पुचवतो पाटील. वस्तीवरती हाय पोर, काय बी काळजी करू नका. 7-8 डाव त्यानं वरडून सांगितलं. रडणाऱ्या बाया गप झाल्या. तरी बी पोर मोहर येत नाही तवर काय खरं नव्हं असं त्यासनी वाटत होतं. बारकी चिरकी पोरं पवत येणारी लाकडं बघून आरडत होती. हळूहळू सारी गारुड्याची वस्ती गोळा झाली. पुरवठ्यात वाहत येणारं मास खेकडं पकडायला लागली. बहिरी बी त्यातलाच. हातात टिकारनं घेऊन कडकडनं चालत होता. लाटचा हपका बसला की भुलल्याला मासा बाहेर यायचा. हालायच्या आत घालायचा बहिरी झडप, टाकायचा लुंगीत. एक एक खेकडा मासा गोळा करत तो कडेनं चक्रा मारायचा. अधनं मधनं माणसासने हात पालवून खुश करायचा. पाणी बी एवढं गडगडाट करून वाहत होतं की पलीकडं आवाजच जायचा नाही. जीव खाऊन वरडावं तवा कुठतरी काहीतरी ऐकू जायचं. बहिरी काका, अ बहिरी काका, दामण दामण, अय कुठाय? ती काय पिवळी झार. दामिण आली पवत. पार लाटच्या हपक्यानं अलीकडं. मोठं डोळं नाचवीत टवकारून बघायला लागली. बहिरीनं चलाखीनं घातलं खाली टिकारणं, उडीवली बाहेर. चांगली 15-16 फुटाची. खडूळ पाण्यात भिजली होती तरी चकाकत होती. झडप घालून धरली बहिरीनं. तिने पार हातापायाला तिडा घातला. मान दाबली तसा पडला पिळा सैल. दात न उडीवताच निहली वस्तीकडं. समद गाव टवकारून बघत होतं. लय दिसातनं देखणी दामण गावली होती. सोडली असती तर शेपटाव सुधीक उभी राहिली असती. लय चपळ जात. बाळू पाटलाचं पोर दामण बघून हादारलं. शालीला भिवून चिकाटलं. दिवस मावळस्तवर कुणी पाल सोडलं नाही, कारण आता पुन्हा पाऊस सुरू झाला होता. पूर वसरायचं चिन्हच नव्हतं. शाली म्हणली, आशानं वसरल का र पूर? राहायला आजच्या दिस इथं. सवाल राहण्याचा नाही ग. आईबापासनी झोप लागल का त्याच्या? बघूया तासभर वाट, नाहीतर काढूया उतार. तू बस इथं पोराजवळ, मी येतो उतार बघून. बहिरी गेला. झटक्यावर आला. उठ उठ शाले, हे पोरग गावलाय उतार. कुठनं? त्या झुटिंगाच्या वडापासनं. फैना वाट है, कुठं खड्डा नाय, काय नाय, कमर एवढं पाणी है. शाले, तू ती पॅन्ट घाल, उगे 10 माणसात फजिती न ग. केवळ पावसाळ्यासाठीच राखून ठेवलेली ती फाटकी पॅन्ट तिनं चढवली. पोर लागला हसायला. अंगावली चादर सोडली तर आत नागडच होतं. शालीनं वडली चादर तसं लाजलं. पोऱ्याला खांद्यावर घेऊन बहिरे जसा वड वलांडून पलीकडे गेला तशी माणसं चिकाटली. बाळू पाटलाची बायको पोराला जवळ घेऊन रडायला लागली. पाटील बी पोराला थापटीत बहिरीला म्हणाला,
किती र टाइम, लवकर नाही वय पोर पोचवायचं. साहेब उतार तरी मिळायला पाहिजे. काही जादूटोना नाहीच नव केला. अरे बघताय काय, लिंबू टाका उतरून. दिवसभर पोर मांगारड्याच्या वस्तीवरती राहिलंय. शाली इरामली. तिला वाटलं होतं बापलेकाचं कौतुक होईल, पर पाटील तर खेकसत होता, उगी संशय घेत होता. लेका पोराला काय चारलं बिरलं नाही नव. नाही साहेब, तुमची गारुड्याची जात काय करल सांगता येत नाही. लेका निवांत पलीकडं साप धरत बसलायस. काय जीवाला लाज आबरू? ही लेख वैर तुझी? हा, माझीच पोरगी. कुठं सिनेमात नाचायला निघाली काय? अक्षी पॅन्ट घालून आली इकडं. चिडल्याली शाली करकन वळली. बापाच्या हाताला धरून वडत पाण्यात घुसली. बघता बघता पलीकडे गेली. गावाकडं बघत बोट मोडत म्हणाली, तुमचा उचलला मुडदा नेला जाळायला नदीवर, पटकीनं मरानासा कसं पटापटा. मी म्हणते बक्षिशी राहिली, निदान गॉड तरी बोलावं. वर आमच्यावरती डापारतो या हरामजादा, जसं काय देणंच लागतोय आम्ही ह्याचा. हातरुणावरती पडली तरी शालीला झोपच लागत नव्हती. उंजाळ पाणी डोळ्यातनं हातावरती गळत होतं. कधी नव्ह त्या बापाला चिकटून ती झोपून गेली. सकाळी उठल्या उठल्या पहिलं तिने डालपाटी घेऊन बुचाड गाठलं. कवा पिकल्याली सीताफळ काढीन असं तिला झालं होतं. काढल्या पेंड्या, पावसानं वलसार झालेल्या. आता मातूर उभारा. घमघमाट. सारी आडी पिकल्याली. 10-15 सीताफळ पाटीत भरली. एकाएकी ती चमाकली. नोटांचा गठ्ठा. इकडं तिकडं बघत तिने उचलला. त्याखाली दुसरा गठ्ठा. सीताफळाखाली नोटा खुपसून आली पालावरती. बापापुढं 2 सीताफळ ठेवत तिने समधी पाटी झाकून ठेवली. नोटा सरकिवल्या पेटीत. टमरेल घेऊन पळाली वगळाटाला. आंघोळ आटपून तिने देवाला हात जोडलं. घरात उदबत्ती लावली. बापाला जवळ बसवीत म्हणली, आता पावसाळा संपस्तवर आराम करायचा. का ग? देवाचा सांगावा हाय तसा. कसला देव घेऊन बसली आज? काल बघितलं नाहीस वय, भडव्याचा वंशाचा दिवा वाचिवला. काय ग पडलं पदरात? चांभाराची खेटर. असं नगस र बोलू. माणसानं कानाडोळा केला तरी देवाची नजर असतीया. ती पटकूर लाव पालाला. ह्या नोटा मोज एवढ्या. असा काय बघतोयास? दरवडा नाही घातलेला कुठं. बुचाडात गावल्या ती. देवानच दिल्या म्हणायच्या. बहिरीनं लिकीला मिठी मारली. कपाळ टेकून देवाच्या पाया पडला. माफ कर देवा. गरिबावरती राहून दे किरपा अशीच तुझी. तो नोटा मोजत होता. टोपलीतला नागराज फणा काढून पाहत होता.